सातपूर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून खून, हाणामारी, घरफोडीचे प्रकार सातत्याने सुरूच आहे. त्यातच सातपूरच्या अशोकनगर जाधव संकुल परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयिताची वहिनी कामावरून घरी आली असता कुलूप उघडून घरात प्रवेश केल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घराचे कुलूप न तोडता घरात प्रवेश कोणी केला असा प्रश्न त्यांना पडला. मात्र खिडकीच्या गजांना वेल्डिंग केल्याचे आणि कलर मारल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान ही घरफोडी घरातल्याच व्यक्तीने ऑनलाईन जुगार खेळण्याच्या सवयीमुळे घरातील 15 तोळे सोने चोरले. हरीश चव्हाण असं संशयिताचं नाव आहे. पोलिसांनी तासाभरामध्ये शोध घेऊन संशयिताची तपासणी केली असता त्यामध्ये गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरलेले सोनं ज्या सोनारा विकलं आहे त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान सातपूर पोलीस हद्दीत एवढ्या चोरीचे प्रमाण वाढले असून परिसरात सुरू असलेले जुगार अड्डे, रोलेट अड्डे यामुळे हे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी या अड्ड्यावर छापा टाकून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अनिल आयर, सचिन अजबे, रोहिदास कनोजे, रवींद्र जाधव यांच्यासह पोलीस पथकाने केली आहे. अशोकनगर परिसरामध्ये जे रहिवासी आहेत मीना शिवचंद चव्हाण म्हणून या जाधव संकुलमध्ये राहणाऱ्या महिला आहेत. त्यांच्या स्थितीत त्यांचा राहणारा दीर ज्याचं नाव आहे हरिश्चंद्र ध्रुपनाथ चव्हाण हा शेजारी राहत होता. त्या घरी नसताना हा त्या गजाची गज कापून घरात प्रवेश करून त्यांच्या घरातले 15 तोळे सोनं त्याने चोरी केले. जेव्हा त्यांनी फिर्याद पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नलवडे साहेब व आम्ही तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख सर यांनी मार्गदर्शन केले की हा गुन्हा डिटेक्ट झाला पाहिजे. त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार अनिल आहेत व त्यांचं पथक यांनी गुन्हा दाखल झाल्यापासून सगळे CCTV आणि माहिती घेतली. त्यामध्ये हा त्यांचाच दीर निष्पन्न झाला. त्याला पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून 15 तोळे सोनं हे रिकवर झालेलं आहे. त्याची पोलीस कस्टडी रिमांड आज संपते. त्यांना आज पुन्हा कोर्टामध्ये पोलीस कस्टडी वाढीव रिमांडसाठी पाठवलेलं आहे. यामध्ये जे सोनं आरोपी चोरतात किंवा सोन्याचे दागिने चोरतात ते एखाद्या सराफ व्यावसायिकाकडे किंवा कुठल्या पतसंस्थेमध्ये सोने तारण ठेवणे किंवा गहाण ठेवणे किंवा त्याची मोळ करणे असं करतात. तर सराफ व्यावसायिकांना असं आव्हान आहे की जो कोणी असं सोनं घेऊन दागिने घेऊन येत असेल तर त्याबाबत शहानिशा करावी, खात्री करावी. त्याच्या शरीराच्या किंवा त्याच्या आर्थिक परिस्थितीवरून लक्षात येतं की इतकं सोनं याच्याकडे कसं आलं. तर संशय आला तर पोलिसांशी त्यांनी संपर्क करायला पाहिजे की त्यांना जर अशा गोष्टी संशय आला तर त्यावेळी आपण पोलिसांकडून ते व्हेरीफाय होईल, खात्री होईल आणि ज्या जनतेचं सोनं असे चोरटे चोरून येतात तर ते त्याचं नुकसान होणार नाही आणि असे चोर वेळीच आपल्याला मिळतील आणि पोलीस त्याच्यावर कारवाई करतील असं मी आवाहन करू इच्छितो. आपल्या सातपूर पोलीस हद्दीमध्ये असे मोठ्या प्रकारची ही घरफोडी पहिल्यांदाच झाली या वर्षामध्ये आणि ती डिटेक्ट झालेली आहे आणि याचं सर्व श्रेय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नलवडे साहेब, आम्ही तसेच आमचे वरिष्ठ अधिकारी यांनी मार्गदर्शन केले आणि तपास पथक विशेष म्हणून पोलीस हवालदार अनिल आहेत, त्यांच्यासोबतचे पोलीस हवालदार आजबे, जाधव यांनी खूप मेहनत घेतली आणि हा सर्व तपास आणि गुन्ह्याचा छडा लावलेला आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.